आपण मुस्लिम नाही तर मग अजानमुळे माझी झोपमोड का असा सवाल करत सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मुस्लिम धर्माच्या अजानवर आक्षेप घेतलाय। सोनू निगमने ट्विट करून हे आक्षेप नोंदवलेले आहेत। भारतातील ही जबरदस्तीची धार्मिकता कधी संपेल असा सवालही सोनूने उपस्थित केलाय। मोहम्मदांच्या काळामध्ये वीज नव्हती, मग एडिस नंतर भोंग्यांचा कर्कश आवाज का असा प्रश्नही त्यांनी विचारला। जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावरती सुद्धा माझा विश्वास नाही असंही सोनूने पुढे म्हटलेलं आहे। आपल्या ट्विटमध्ये सोनूने काय नमूद केले, मी मुस्लिम नाही तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतनं उठावं लागतं। आपल्या भारतातली ही जबरदस्तीची धार्मिकता कधी संपेल? लोकांना भोंगे लावून उठवणाऱ्या मंदिर गुरुद्वारावरतीही माझा विश्वास नाही असंही सोनूने नमूद केलंय। सध्या सुरत दौऱ्यावरती असलेल्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी त्यांनी सुरतचे रहिवासी आपल्यावरती कुटुंबियांप्रमाणे प्रेम करत असल्याचं म्हटलंय। तसंच ज्या कामाचं भूमिपूजन केलंय त्याचं उद्घाटनही आपणच करणार असंही मोदी म्हणाले। हा आपला अहंकार नाही तर संकल्प असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मोदी गुजरातच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत। काल सुरतमध्ये मोदींचा 11 किलोमीटरचा रोड शो आयोजित करण्यात आला होता। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने दक्षिण गुजरातमध्ये भाजपला अधिक बळकट करण्यासाठी मोदींचा हा दौरा असल्याचं मानलं जात आहे। आज एक अस्पताल का लोकार्पण हो रहा, आधुनिक अस्पताल है। जब मैं यहां था तो कहता था कि जिसका शिलान्यास मैं करूंगा उसका उद्घाटन भी मैं करूंगा। तो लोगों को लगता था ये बड़ा अहंकारी है। ये अहंकार नहीं था, ये मेरे मन में एक कमिटमेंट है कि ये शिलान्यास करके पत्थर गाड़ करके तख्तियां लगाने की फैशन समाप्त होनी चाहिए। जो चीज शुरू करे वो चीज परिपूर्ण होनी चाहिए। अगर परिपूर्ण नहीं होने वाली है तो शुरू नहीं करना चाहिए। ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिलांना त्रास सहन करावा लागतो, आपण त्यावर उपाय शोधला पाहिजे आणि यासाठी जिल्हा स्तरावरती काम करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत मांडलंय। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना ते भुवनेश्वरमध्ये बोलत होते। या संदर्भात नितीन गडकरींनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। शोषण किसी का भी होना नहीं चाहिए, इसलिए उन्होंने कहा कि हमको समाज में संघर्ष पैदा नहीं करना है उनके बीच में। हम ये नहीं चाहते कि मुस्लिम समाज में इस बहाने संघर्ष हो। हमको ये करना है कि समाज में किसी भी प्रकार की अगर कुप्रथा है तो समाज को जगाकर उसके खिलाफ उनको न्याय देने की कोशिश करनी चाहिए, ये उनका स्पिरिट था। भुवनेश्वरमधील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा सामनातनं जोरदार समाचार घेण्यात आलाय। भविष्यामध्ये पंचायतींपासून पार्लमेंटपर्यंत प्रत्येक स्तरावरती सर्वत्र फक्त भाजपचीच सत्ता यायला हवी असं वक्तव्य अमित शहांनी केलं होतं। पण ज्या मित्रपक्षांमुळे भाजपचा सुवर्ण काळ आला त्या एनडीएतील घटक पक्षांबद्दल भाजपचं काय धोरण आहे असा सवाल सामनातनं उपस्थित करण्यात आलाय। सर्वच राज्यात भाजपचंच राज्य हवं हा संकल्प चांगला आणि प्रेरणादायी आहे। मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या 33 पक्षांना ताट आणि पाठ दिलं त्यांच्याबद्दलचं धोरण काय? या सर्व मित्रांच्या मदतीने आजचं सुवर्णयुग अवतरलेलं आहे अशी आठवण, मोचरी आठवण किंबहुना शिवसेनेनं भाजपला करून दिली आहे। शिवसेना, अकाली दल, तेलुगू देसम सारखे पक्ष आपापल्या राज्यात ताकदीने उभे आहेत। सत्तेत असो वा नसो शिवसेनेचा सुवर्णकाळ कधीच संपत नाही। सुवर्णकाळच्या वाटचालीत मित्रांची साथ हवी आहे का यावर सुद्धा एकदा स्पष्ट विवेचन व्हावं अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। मुंबईमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय अर्थकारण आणि जागतिक परिणाम या विषयावरती अर्थतज्ञ दीपक घैसास यांचं यावेळी व्याख्यान झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईकही उपस्थित होते। दरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी ही अर्थकारणाच्या दृष्टीने घातक असून आर्थिक बिकटतेपेक्षा सुद्धा सामाजिक प्रश्नातही समस्या निर्माण झाली आहे असं मत अर्थतज्ञ घैसास यांनी व्यक्त केलं।